श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्या व्यक्तीच्या अंतर्मनात पाप आहे त्याच्यामध्ये ही लक्षणे आढळतात. जर ही 10 लक्षणे त्याच्या अंतर्मनात असतील तर त्याचं अंतर्मन पापी आहे. जर तुमच्यामध्ये यापैकी एकही लक्षणे असतील तर नामजपाच्या प्रभावाने ती काढून टाका, अन्यथा ती तुम्हाला पाप कर्म करायला लावत राहील. प्रथम, चोरी. कोणाचीही चोरी ही एक प्रकारची चोरी आहे. दुसऱ्या महापुरुषाचे शब्द त्यावर स्वतःचा शिक्का मारून चोरी केली जातात. भागवत तत्वांमध्येही दुसऱ्या महापुरुषाचे शब्द आहेत आणि जर त्यावर तुमचा स्वतःचा शिक्का मारला गेला तर ती चोरी आहे. ज्या व्यक्तीबद्दल ते शब्द आहेत त्यांचे नाव घेऊन ते म्हणा, पूज्य अशा महापुरुषाने असे शब्द बोलले, त्यावर स्वतःचा शिक्का मारू नका. मग ते पद असो किंवा त्यांचे शब्द. त्या महापुरुषाने असे म्हटले, चोरी दुसऱ्याच्या मालमत्तेचे अपहरण करणे आणि दुसऱ्याचे अस्तित्व याला चोरी म्हणतात. ज्यामध्ये चोरी करण्याचा स्वभाव असतो, चोरी काहीही असो, चोरी अनेक प्रकारे होते, ती विवेकात पाप आहे, म्हणूनच ते सहन केले जाते. अन्यथा शुद्ध विवेकाने चोरी सहन केली जात नाही. तो कोणाकडूनही चोरी करू शकत नाही. कपट, फसवणूक, अप्रामाणिकपणा आणि इतर कोणत्याही प्रवृत्तीद्वारे जेव्हा इतरांकडून पैसे घेतले जातात, वस्तू घेतल्या जातात, त्याचे हक्क हिसकावले जातात, हे सर्व चोरीमध्ये येते. ज्यामध्ये चोरीचा समावेश असतो तो पापी विवेक असतो. दुसरी हिंसा म्हणजे कोणत्याही सजीवाला मारणे. हिंसाचाराचे अनेक प्रकार आहेत. शब्दांनी एखाद्याचे हृदय दुखवणे देखील हिंसा आहे. एखाद्याच्या शरीराला आपल्या शरीराने त्रास देणे देखील हिंसा आहे. तुम्ही कोणत्याही सजीवाशी खेळत आहात, तुम्ही त्याला बंद करून त्यांचे मनोरंजन करत आहात आणि तो त्याच्या जीवाला घाबरत आहे. हे फक्त हिंसाचारात येईल. जर तुम्ही माकड, पक्षी, कुत्रा अशा प्राण्यांना फक्त मनोरंजनासाठी त्रास देत असाल तर ते हिंसाचारात येईल. तुम्ही मांस खाता पण तुम्ही कोणत्याही सजीवाला मारता. तुम्ही कोणत्याही जीवावर हिंसाचार करत नाही पण ते मांस खाता, म्हणून तुम्हाला हिंसाचाराचे पाप लागेल. जे म्हणतात की माशामध्ये असे काहीतरी आहे, देवाने मत्स्य अवतार घेतला आहे, देवाने माशाचा अवतार घेतला आहे, आणि जे असे मानतात की जर आपण ते खाल्ले नाही तर ते वाढेल, तर देवाने तुमच्यासाठी नरक देखील तयार केला आहे. कारण जर तुम्ही विनाशाच्या लीलेचे सेवक झालात तर ते तुमचा नाश होईल. तुम्हाला दुःख सहन करावे लागेल. विश्वाची निर्मिती करणे, त्याचे पालनपोषण करणे आणि त्याचा नाश करणे ही देवाची जबाबदारी आहे. अरे भाऊ, ही देवाची निर्मिती आहे. ते निर्माण करणे, त्याचे पालनपोषण करणे, त्याचा नाश करणे हे सर्व देवावर सोडले आहे. तुम्ही तुमच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. मानवी धर्माचे पालन केले पाहिजे. राक्षसी धर्म स्वीकारू नये. हिंसाचार, ज्याच्या आत हिंसाचार आहे त्याचा विवेक पापाने भरलेला आहे. चोरी, हिंसाचार आणि दुसऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार ही पापी माणसाची लक्षणे आहेत. जो कोणी आई बहिणींकडे कामुक नजरेने, घाणेरड्या नजरेने पाहतो त्याच्याकडे दुसऱ्यांच्या शरीराने अनैतिक प्रवृत्ती असतात. ज्याचे हृदय पापी असते त्याचा विवेक पापात असतो. व्यभिचार खूप वेगाने पसरत आहे कारण तो बुद्धीला भ्रष्ट करेल आणि भजन, साधना, धर्म, अध्यात्म यापासून दूर नेईल. जिथे वासना असते तिथे राम नाही. जिथे वासना नसते तिथे जसे सूर्य आणि अंधार एकत्र राहू शकत नाही, तसेच भगवत, भजन आणि वासना एकत्र राहू शकत नाही. म्हणून जो व्यभिचाराला वाहून घेतो, पाणी पिऊन आपल्या पत्नीसोबत प्रजननविधी करतो, ते धार्मिक कार्य देवाचे रूप आहे. त्यात कोणत्याही पाप नाही. परंतु दुसऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक प्रवृत्ती हे एक मोठे पाप आहे. चौथे, खोटे बोलणे हे पापीचे लक्षण आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीत खोटे बोलता. खोटे बोलण्यात तुम्हाला थोडीशीही भीती वाटत नाही. तुमचे चांगले कर्म नष्ट होत आहे. तुमचे आयुष्य वाया जात आहे. नाही, खोटे संपादक पुंजा, तुम्ही खोटे का बोलता? योग्य शब्द वापरा, खरे बोला. आधी मनात विचार करा
की मी जे बोलणार आहे ते इतरांचे नुकसान करणार नाही, इतरांचे हृदय दुखावणार नाही, इतरांचे दुर्दैव करणार नाही. नंतर गोड शब्द, फायदेशीर शब्द आणि थोड्या शब्दात सांगणे, तर असे संभाषण देवाच्या मार्गाचे प्रतीक आहे. खोटे बोलणे सोडून दिले पाहिजे. खोटे बोलणे खूप पसरले आहे. गोस्वामीजींनी असेही म्हटले आहे की खोटे घेणे, खोटे देणे, खोटे खाणे, खोटे चावणे, जो कोणी पाहतो तो फक्त खोट्यावर धावत आहे. ये काहीतरी खा, तू जेवले नाहीस का? येत आहेस का? तू अजिबात खाल्ले नाहीस का? खोटे बोलल्यानंतर स्वतःला शिक्षा करून असे बोला, बघा आम्ही कुठे बाहेर पडलो, मायेने तुला अडकवले आहे, तू कुठे बाहेर पडलास, तुझी पापे जमा होत आहेत, तू पाप केले आहेस, तू खोटे बोललास. पण आज कलियुगाचा असा भयंकर नृत्य आहे की कोणीही हे पाहू शकत नाही. मला हे समजत नाहीये की व्यभिचार पाप आहे, खोटे बोलणे पाप आहे, हिंसा पाप आहे, मांस खाणे पाप आहे, चोरी करणे पाप आहे. मला हे समजत नाहीये. एक महिला मोकळ्या रस्त्यावरून जात होती, हत्ती तुटला आणि पडला आणि लोक पाहत होते. म्हणजे लोक असेच पाहत आहेत, कोणीतरी व्हिडिओ बनवत आहेत, कोणीतरी पाहत आहे. असे दिसते की या लोकांच्या डोळ्यात अश्रू सुकले आहेत, त्यांच्यात माणुसकी उरली नाही. अरे, जर तुम्ही मानव असाल तर तुम्ही स्वतःचे रक्षण केले पाहिजे, जे इतरांच्या फायद्यासाठी आपले शरीर बलिदान देतात. संतांची स्तुती अशी भ्याडपणा, अशी स्वाभिमानाची कमतरता येत आहे की 4 माणसे एकत्र एका माणसाला त्रास देत आहेत. बोलायला कोणी नाही. ते मनोरंजन करतील आणि व्हिडिओ बनवतील. त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एका माणसाला अपघात झाला आहे. तो माणूस गाडीवरून उतरतो, खिडकी उघडतो, व्हिडिओ बनवतो आणि निघून जातो. अशी पशुत्व येत आहे. स्वार्थ पाप हृदयात बसले आहेत. म्हणून ही वृत्ती काय येते आणि जाते. 5वी, गप्पा मारणे. जर तुम्हाला कोणाबद्दल बोलायचे असेल तर ते त्याच्या समोर करा. जर तुम्ही त्याच्या मागे बोललात तर ते गप्पा मारणे असेल आणि हे पाप आहे. जर तुम्हाला कोणाबद्दल बोलायचे असेल तर ते त्याच्या समोर करा आणि त्याला संबोधित करा. जर तुम्ही हे केले असेल तर तुम्ही ते सुधारता, तर ते फायदेशीर ठरेल. परंतु जेव्हा आपण त्याच्या मागे जाऊन त्याच्याबद्दल बोलतो तेव्हा त्याला गप्पा मारणे म्हणतात आणि ते पाप आहे. सहसा आपण याला पाप मानत नाही. तो जिथे जातो तिथे आपल्याला दिसतो. आपण त्याच्या पाठीमागे त्याची टीका करू लागतो. ते गप्पा मारणे आहे. या सर्व गोष्टी आपल्याला भजन करू देत नाहीत, वाढवू देत नाहीत किंवा ते पचवू देत नाहीत. या पापी प्रवृत्ती आहेत ज्या आपण काळजीपूर्वक सोडू शकत नाही. या आपल्या भजनाचा नाश करत राहतात. 6वी, दुसऱ्याचा हक्क स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करणे. दुसऱ्याची जमीन घेणे. कोणाच्या तरी खूप युक्त्यांचे काय करणार? तू मरशील मित्रा. तू हे सर्व बांधून घेऊन जाशील. तू ते तुझ्या कवटीला बांधून ठेवशील आणि तुझी कवटीही इथेच मोडेल. तुझी कवटीही इथेच मोडेल. तुझी कवटी ही विधी आहे. ती स्मशानात केली जाते. जळत्या काठीने डोके फोडले जाते. तू आयुष्यभर या जगात कवटी लावत राहतोस. तुझी कवटीही मोडेल. शेवटी कवटीही मोडेल. जसे मंदिरात शेती केली जाते, जमीन केली जाते. तू त्यांचे अन्न, पैसे स्वतःच्या वापरासाठी वापरावे. वडीलधाऱ्यांनी ते लावले, त्यानंतर तू ते तुझ्या ताब्यात घेतले. हे सर्व पापाचे लक्षण आहे. कधीही कोणाची 1 इंचही जमीन घेण्याचा प्रयत्न करू नकोस. 1 रुपया, 1 धान्य, मग तू आनंदी राहशील. पण कसा तरी मायेचा हिशेब क्षेत्र वाढला आहे. फक्त कसा तरी अहंकार बळकट होत राहतो. 7वा, दुसऱ्यांचे वाईट विचार करणे. वाईट करणे हा काही लोकांचा स्वभाव आहे जो मला आवडतो. मी मेलो तरी ते करेन, पण ते दुसऱ्यांना देणार नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये आपण असे अनेक स्वभाव पाहिले आहेत. जर माझ्या एका डोळ्याला दुखापत झाली पण माझ्या दोन्ही शेजाऱ्यांना दुखापत झाली तर ते ठीक आहे. जर माझ्या एका डोळ्याला दुखापत झाली तर ते ठीक आहे. जर माझ्या दोन्ही शेजाऱ्यांना दुखापत झाली तर ते ठीक आहे. याचा अर्थ असा की आपण अनेक प्रकारे इतरांबद्दल वाईट विचार करत राहतो. ज्यांच्या आयुष्यात कोणाचेही वाईट विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ते धन्य आहेत.
सहसा शेजाऱ्याच्या शेजाऱ्यावर, समोरच्या दुकानदारावर, आजूबाजूच्या दुकानदारावर वाईट परिणाम होतो. जर तो मेला तर त्याचे काही वाईट झाले तर मी आनंदी होईन, मी समाधानी राहीन, असे विचार करणे पापाचे लक्षण आहे. हे पापी विवेकाचे लक्षण आहे. 8. बोलण्यात अश्लीलता. अश्लील बोलणे, घाणेरडे बोलणे. जेव्हाही तुम्ही पाहाल तेव्हा घाणेरडे बोलणे, अश्लील बोलणे, नीच बोलणे. जर तुम्हाला बोलायचे असेल तर भगवान सच्चिदानंदाबद्दल बोला, तत्वांबद्दल बोला, गीता भागवतांबद्दल बोला, जे फायदेशीर आहे त्याबद्दल बोला. अश्लील, घाणेरडे बोलणे पापी माणसाचे वैशिष्ट्य म्हणजे अश्लील बोलणे, असे तुम्ही का म्हणता? पूज्य बाबा म्हणाले की जर तो नामजप करतो, अश्लील बोलतो, तर नामजपाचा कोणताही परिणाम होणार नाही. आणि 9. असंबंध बडबड, अर्थहीन बोलणे. अशा लोकांचे हृदय पापी असते, म्हणूनच ते असे बोलत राहतात. असंबंध बडबड आणि औषध म्हणजे अभिमान. मी फक्त तो अभिमानाने भरवलेला आहे. हे पापाचे लक्षण आहे. जेव्हा तुम्ही पापरहित व्हाल तेव्हा तुम्ही धन्य व्हाल. अभिमान देवाच्या चरणी समर्पित होईल. चोरी, हिंसाचार, व्यभिचार, खोटे बोलणे, गप्पा मारणे, इतरांसाठी पैशांची इच्छा, वाईट विचार आणि अश्लील भाषण, असंबंध प्रार्थना आणि शरीराचा अभिमान, हे 10 गुण पापी माणसात आढळतात. जर यांपैकी एकही असेल तर ते काढून टाकले पाहिजे, अन्यथा ते भजनात अडथळा निर्माण करेल. अजून 10 पापी लक्षणांबद्दल थोडक्यात आणि अधिक सुसंगत माहिती दिली आहे. नंबर 1. चोरी. केवळ वस्तूंची चोरीच नव्हे तर ज्ञान, श्रेय, श्रम, वेळ आणि संधी यांचीही चोरी पाप मानली जाते. दुसऱ्याच्या कष्टाचा फायदा स्वतःच्या नावावर घेणे हेही चोरीच. नंबर 2. हिंसा. केवळ शरीरावर आघात करणे नव्हे तर वाणीने किंवा मनाने इतरांना दुखवणे ही सुद्धा हिंसा आहे. पशु, पक्षी, प्राणी यांच्याशी अमानुष वागणे ही हिंसाच. नंबर 3. व्यभिचार. पती पत्नीच्या पवित्र नात्याच्या मर्यादा ओलांडणे. मनातही कोणाच्या पत्नीबद्दल वासनेचा विचार आल्यास तोही व्यभिचाराचा भाग मानला जातो. नंबर 4. खोटे बोलणे. छोट्या कारणांसाठी सतत खोटं बोलणं ही सवय विवेक भ्रष्ट करते. सत्य बोलण्याची भीती असणे दुर्बलतेचं लक्षण आहे. नंबर 5. गप्पा मारणे. कोणाच्या गैरहजेरीत त्याच्या विरोधात बोलणे, अफवा पसरवणे. समोरासमोर बोलण्याची ताकद नसणे हे कमजोर मनाचं लक्षण. नंबर 6. दुसऱ्याचा हक्क घेणे. दुसऱ्याच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा करणे. भावनिक, आर्थिक किंवा सामाजिक हक्क हिसकावणे. नंबर 7. दुसऱ्याबद्दल वाईट विचार. दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी मनोभावना ठेवणे. आपले दुःख मिटवण्यासाठी दुसऱ्याच्या अपयशात आनंद मानणे. नंबर 8. अश्लील बोलणे. नीच, विकृत किंवा विकृतीला प्रोत्साहित करणारे बोलणे. अशा वाणीतून आत्मा अधोगतीकडे जातो. नंबर 9. अर्थहीन बोलणे. उपयोग नसलेल्या व्यर्थ गप्पांमध्ये वेळ घालवणे. हे मनाला स्थिर राहू देत नाही आणि साधनेपासून दूर ठेवणे. नंबर 10. अभिमान. मी या भावनेने भरलेला अहंकार. भगवंताशी जोडलेला नम्रता हरवते. या 10 पापी लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी उपाय: नामजप आणि साधना. पवित्र नावांचा उच्चार मन शांत करतं. सत्संग, चांगल्या विचारात राहणं. सेवा, परमार्थासाठी काम करणे. प्रायश्चित्त, मनातून केलेल्या पापांची कबुली आणि पश्चाताप. वाचन, भगवद्गीता, रामायण, भागवत यांसारख्या ग्रंथांचा अभ्यास. स्वतःवर निरीक्षण. रोज स्वतःचे आत्मपरीक्षण. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.